प्रणित ठाकूर आणि फलंदाजी करण्यासाठी प्रशांत मोकल ऑन स्ट्राईक, पंच शैलेश चव्हाण सर यांचा पहिलं सत्र सुरू होण्याचा हा इशारा येतोय. हॅलो. पहिला चेंडू क्रिकेटचा क्लासिकल फटका पाहायला मिळाला, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि या चेंडूला अडवलं जात आहे. 1-2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 2 धावा लागत आहेत धावफलकावरती. सुरुवात फार चांगली आहे. इथे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचं पाहायला मिळालं. एकच धाव या ठिकाणी घेतली जाते आणि एका धावेच्या साह्यानं 3 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. नक्कीच 3 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जातात. बाईट्स घ्यायच्या होत्या पण थोडंसं रेंज अभावी आपण नक्कीच या ठिकाणी परत आलोत. पण सायंकाळी नक्कीच बाईट्स घेतल्या जातील प्रत्येक संघ मालकाच्या. बाईट्स थोडक्यात का होईना पण आपण त्या घेऊयात. एक चांगली स्पर्धा आहे. संकल्पना आखणारे ते आमचे मिलनजी मोकल असतील, त्यानंतर समाधानजी मोकल, ज्ञानेश्वर ठाकूर, हेमंत माळी, संदेश पाटील यांनी संकल्पना आखली आणि सर्वांनी खांद्याला खांदा लावून या ठिकाणी संकल्पनेला सहकार्य केलं. त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 4 ओव्हरची मॅच आपल्याला बघायला मिळते. स्कोर कार्डवरती धावसंख्या झाले आमचे दत्ता नाना ठाकूर सांगतायत 3 धावा फक्त. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता चांगली गोलंदाजी बघायला मिळते. ती गोलंदाज या ठिकाणी आपण प्रणित ठाकूर जो गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. दोन्ही टीम आता खऱ्या अर्थानं आधीची मॅच रॉयल 11 टीमने जिंकली असती तर कदाचित ही मॅच या ठिकाणी बाप्पा मोर्यासाठी हॅलो दोघांसाठी लढाईची ही मॅच झाली सेल. पाच 6 धावा स्कोर कार्डवरती लागतात. या चेंडूवरती 2 धावा आल्यात. साथी गुणलेखक आमच्या समवेत जे गतवर्षीपासून पहिल्या दिवसापर्यंत यावर्षी हारले नव्हते. प्रांजल दरवेश 11 टीम पण काल जराशी गडदार लागली. शेवटच्या खऱ्या अर्थानं षटकापर्यंत ती मॅच आली होती पण परास्त व्हावं लागलं. क्रिकेट हे क्रिकेटमध्ये विजय आणि हार पत्करावी लागते कदाचित कधी ना कधी आणि ती पत्करली या वर्षामध्ये. दुसऱ्या सीझनमध्ये गोलंदाज तयार आहे. हा चेंडू सिलिमेडांमधून चेंडूबड डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. एकच धाव येते या चेंडूवरती. 7 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, साईगावचे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांना विनंती आहे की आपण प्लीज व्यासपीठावरती या. आपलं या ठिकाणी मनपूर्वक आम्ही या ठिकाणी व्यासपीठावरती स्वागत करतोय. दुर्वेश आणि प्रांजल टीमचे गाडी भरून चालले कुठेतरी. कदाचित जेवायला भोजन क्वालिफाय झाले. हां संध्याकाळी हॉटेल बुक केलं असेल कुठेतरी. हां संघ मालक असेच पाहिजेत कारण सर्वांना या ठिकाणी प्रत्येकाने इनपुट पण देणं महत्त्वाचं आहे. कारण पोचणार तरी किती असं पण आहे. प्रत्येक ठिकाणी आपण बघतो 1दा 2दा 3दा 4दा 5दा होतं पण संघ मालकाला पण खुश करणं महत्त्वपूर्ण असतं. ते ग्रामीण टेनिस क्रिकेट असो अथवा लीग असो आणि ते खेळ बऱ्याचशा प्रांजल दुर्वेश 11 टीम असेल सर्व टीमचे खेळाडू करत आहेत. त्यांचं सुद्धा आपण मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करूया. टोटल एल स्कोर कार्डवरती 7 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. 1 साईड क्वालिफाय या ठिकाणी बघायला मिळते. प्रांजल 11 आणि दुर्वेश 11 अख्खा मित्रमंडळी एक टीम होऊ शकते ही ग्रामीणमधली. एक चांगले मी पहिल्या दिवसापासून बघतोय चांगले प्लेयर आहेत त्या टीममध्ये सुद्धा. ऑप्शनमध्ये जे आपण ऑप्शन ज्यावेळेस होतं त्यावेळेस जे व्यवस्थापक असतात संघमालक असतात त्यावेळी हुशार राहावं लागतं. हां तर एखादी चुकी केली एखादा पॉईंट पुढे मागे झाला मग एखादा खेळाडू त्या पॉईंटमध्ये आपल्याला घ्यावा ना लागत मग तो दुसरे कुठेतरी वटला जातो. अशा परिस्थितीमध्ये ऑप्शनमध्ये हुशार राहावं लागतं. आणि त्या ऑप्शनमध्ये हुशार कामगिरी केली असेल आमचे कर्णधार ज्या ठिकाणी आपण बघितलं असेल प्रांजल दुर्वेश कॅप्टन संदेश गावंड असतील. दत्ता सुद्धा फार चांगलं त्यांचं आपण खेळ बघतोय.
जे आमच्या समवेत नाना ठाकूर सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे आम्ही या ठिकाणी करतोय. ऑफस्टिक द ऑफ स्टंप, थोडासा अवे फ्रॉम बॉडी, शरीराच्या पासून थोडासा दूर फेकला गेला या चेंडूला. वाईट बॉल. नंदकुमार सरांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईट बॉल आहे आणि या वाईट बॉलच्या बरोबरीनं स्कोर कार्डवरती धावा संख्या जाऊन पोहोचते ती 8 या अंकावरती. 8 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळते. आज शेवटचा दिवस आहे. खऱ्या अर्थाने शेवटच्या दिवसामध्ये चांगल्या मॅचेस आपल्याला बघायला मिळतील. या चेंडूवरती संदेश पाटील प्रयत्न करत होता, परंतु संदेशला या ठिकाणी चुकून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स, हा चौकार. धावा स्कोर कार्डवरती. नेक्स्ट बॉल, राऊंड विकेट. पुन्हा एकदा छेडछाडी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ऑफ स्ट्रिकच्या थोडासा बाहेर फेकला जातोय आणि अपड्रिव्ह करायचा होता, परंतु छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला पण हलक्या हातानं आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावलेला हा चेंडू वाईट बॉल पंचाने दर्शवला गेलाय आणि वाईट बॉलच्या बरोबरीनं आता टोटल आले ती 13 या अंकावरती. फार चांगलं गीत आपण ऐकतोय बाप्पा मोरया टीमसाठी. बाप्पाचं गीत, गणरायाचं गीत आपल्याला ऐकायला मिळालं. हा चेंडू पुन्हा फ्रंट फुटला आले. शॉर्ट टर्म क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडूला जज करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. सूरज, कदाचित हा क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळेल. सूरजच्या माध्यमातून या ठिकाणी जेलची अहमियत जाणायला पाहिजे होती आणि एक संत गतीने ही मॅच चालू आहे, कारण दोन्ही टीम या स्पर्धेमध्ये आतमध्ये असल्या कारणाने या ठिकाणी थोडीशी आता संत गतीने सुरुवात या दोन टीमकडून बघायला मिळते. हा चेंडू पुन्हा या षटकातील लांबलचक षटक या ठिकाणी टाकण्याचं काम हा गोलंदाज करतोय. वाईट बॉल या ठिकाणी फेकला जातोय. आतापर्यंत 15 धाबा स्कोर कार्डवरती लागले जातात. 5 चेंडू फेकले त्या गोलंदाजानं, ज्यामध्ये 3 व्हाईट, म्हणजे फक्त 2 बॉल झालेत. अजूनही 4 चेंडू, म्हणजे मोठी षटक टाकण्याचा हा गोलंदाज काम करतोय. हा चेंडू स्वतःच्या विकेट किपरच्या हातामध्ये हा जज केला जातोय. विकेट्स मिळते. पहिला झटका विकी मोकळच्या माध्यमातून बाप्पा मोरया टीमला. दशरथ पाटील यांचा आपण जो आवाज ऐकला, तारेच्या काहीतरी मैदानावरती ती मॅच झाली होती. कलवा टीमचा समीर पाटील बाद झाला आणि त्यांनी जो मी तर म्हणेन ती शब्दरचना आखली ती अख्खी व्हायरल झाली होती आणि पूर्ण अजूनपर्यंत त्यांचं शब्दरचना आपल्याला ऐकायला मिळते. ती या स्पर्धेमध्ये त्यांचं स्वागत आणि त्यानंतर या ठिकाणी बरेचसे असे समालोचक आहेत जे मनोरंजन सुद्धा फार चांगलं करत आहेत. त्यापैकी आमचे दशरथजी पाटील आपल्याला बघायला मिळतात. त्यांचा आवाज. हा चेंडू गुडघे टेकण्या अगोदर या चेंडूवरती बॅटला कनेक्ट करून घेतलाय चेंडूला आणि डीप मिड विकेटच्या डोक्यावरून तडकावला जातो. हा बिग हिट, सिक्सर. स्कोर कार्डवरती धावा संख्या आहे ती 21 धावा. फॉर्च्यून जबरदस्त काय चेंडू, वाट स्ट्रोक या चेंडूवरती बघायला मिळते. पुन्हा त्याच दिशेने तडकावला जातोय. प्रशांतच्या बॅट मधून आलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार. अ, 27 धाबा स्कोर कार्डवरती. 27 धाब्यांचं एक आलेख उभारण्याचं काम, उंच धाब संख्या उभारण्याचं काम प्रशांतच्या माध्यमातून केलं जात आहे. बॅटिंग करत असताना बाप्पा मोरया टीमकडून खेळत असताना हा चेंडू टपलवला. या चेंडूला कडक आवाज येतोय बॅट मधून. शॉर्ट थर्डमॅन आणि पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधोमध या चेंडूला
डीप पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अडवण्याचं काम हा क्षेत्ररक्षक करतोय. जिथे धाव संख्या या षटकामध्ये या चेंडूवरती मिळाल्या जात आहेत 2 आणि या 2 धाबीन संख्येने या धाव फलकावरती स्कोर कार्डवरती धाव संख्या जाऊन पोहोचते ती 29 रन्स लॉस ऑफ 1 विकेट्स. 29 धाबा स्कोर कार्डवरती 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तो येणाऱ्या 2 षटकामध्ये कितपत धाबा जमवतं हे बघणं फार महत्वाचं आहे. चैतन्य मोकल सावकाश जा बाबा सावकाश. कारण काय आउटफील्ड थोडीशी आपली चढ उतार आहे. कदाचित मग पाय निसटला तर मग इकडं आमचे आयोजक बसलेत त्यांना खऱ्या अर्थानं उचलावं लागेल. तुमचा व्यायाम तुमचा आहार कसा आहे ते आपल्याला चैतन्याच्या माध्यमातून बघायला मिळते. अगदी वय बघितलं तर आम्हाला समजलं सकाळी आल्या आल्या की 10 ते 11 वर्षाचा चैतन्य काल वाढदिवस योग्यरित्या साजरा केला. जे उपसरपंच आहेत गुरुग्रामपंचायत साईचे हिरामनजी मोकल यांचे सुपुत्र आहेत ते आपण बघितलं असेल त्यांना. आणि मॅनेजर आहेत टीमचे. आणि मॅनेजर कसं असावं ते असं असावं हे संकेत दिले जातात जेणेकरून जरी शरीरदृष्टी मजबूत असली तरी मी सुद्धा पाणी घेऊन येऊ शकतो आमच्या खेळाडूंसाठी. आणि ते काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यांचा आपण मनापासून धन्यवाद त्यांना व्यक्त करूया. या ठिकाणी आमच्या कन्यासुद्धा या ठिकाणी आमचे मिलिंदजी मोकल यांच्या सुकन्या श्रिया आणि त्यांचे समवेत फ्रेंड सर्कल आर्या जी आपल्याला बघायला मिळते. आणि लेडीजचं क्रिकेटसुद्धा फार पुढे लेडीजचं नावसुद्धा फार मोठे. खऱ्या अर्थानं आपण प्रतिभाताई पाटील यांना बघतो राष्ट्रपती होऊन गेल्या त्या. आणि त्यांचं नाव पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून त्यांना आपण बघितलं असेल. जिल्हा परिषदेचा विचार केला जिल्हा परिषद अध्यक्षा आदिवासी आहेत खऱ्या अर्थानं योगिताताई पारधी त्यासुद्धा आपण बघतो. म्हणजे नारी शक्ती मजबूत स्थितीमध्ये एकदम उंच स्तरावर त्यापैकी आमच्या या ठिकाणी चिमुकला या ठिकाणी आनंद घेत आहेत. त्यांचा मी मनापासून स्वागत करतोय. स्कोर कार्डवरती धाबा संख्या झाले ती 29 रन्स धाबा संख्या लागले. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय डीजे. मॅच बॉस वॉरियर्स टीमचे कॅप्टन आणि एव्हन ब्रदर्स टीमचे संघमालक प्लीज आपण कॅप्टन आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूया की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. फर्स्ट इनिंग संपायच्या अगोदर आपल्याला टॉससाठी यावं अशी मी विनंती करतोय. हा चेंडू ऑन ड्राईव्ह केला गेलाय. चेंडूला लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलं जाते. एकच धाव या चेंडूवरती मिळाली जाते. 30 या धावा संख्येवरती आता जाऊन पोहोचलाय बाप्पा मोर्या ही टीम. 30 धावा धाव फलकावरती बघायला मिळत आहेत. समोर हे फ्लॅग्स बघायला मिळतात जे प्रत्येक टीमचे फ्लॅग आपण बघायला मिळतात. झेंडे बघायला मिळतात. चढ उतारचे झेंडे येते कारण कोण क्वालिफाय कोण फायनल कोण चॅम्पियनशिप कमावणार या मॅचमध्ये या टुर्नामेंटमध्ये प्रीमियर लीगमध्ये बघणं फार औत्सुकतेच आहे. कारण ही स्पर्धा तेवढी फार सुंदर आहे. हा चेंडू फार देखणा मारला होता परंतु अंतिम क्षणाला चेंडूवरती जम्प केली क्षेत्ररक्षक आविष्कारच्या माध्यमातून आणि किमान या चेंडूवरती 2 धावा वाचवण्याचं काम केलंय. 2 धावा मिळत आहेत. 32 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पूर्णशः तयार आहे. सचिन मोकल. हा चेंडू ऑफ स्टिक द ऑफ स्टंप फ्रंट फुटला आले छेडछाडी केली होती पण या चेंडूवरती अबे फ्रॉम बॉडी या चेंडूवरती मारा गेला गोलंदाजानं. व्हाईट बॉल पंच सांगतायत की हा चेंडू शैलेश चव्हाण सर आपल्याला बघायला मिळतात मेन पंच. तदनंतर नंदकुमार सर आहेत स्क्वेअर लेग पंच आणि संतोष चौधरी सर सुद्धा आपल्याला 3 दिवस आपण त्यांना या स्पर्धेसाठी पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कट करून या चेंडूला बॅटची एज घेऊन गेलेला चेंडू एकच धाव मिळाली जाते आणि एका धाबेच्या बरोबरीनं 34 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. 4 चेंडूचा या ठिकाणी खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ते तिसरं षटक फेकण्यासाठी जो गोलंदाज आलाय त्यामधले 2 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय हा गोलंदाज. समोरच्या दिशेने नवीन फलंदाज हेमंत माली
ज्याने या चेंडूला मारला एकच धाव या चेंडूवरती घेतली जाते आणि या चेंडूवरती चुकी केली गेली. धाव घ्यायची नव्हती, हुलकावणी दिली आणि स्वतःला या चुकीमध्ये सापडवलं या फलंदाजानं हेमंत माळी. बॅक टू द पॅव्हिलियन. औरंगजेब रडला होता कारण दरबारात आवाज देखील मुंबई कसा लढला होता. सांगा ओरडून जगाला लढणारा फक्त हिंदू होता. जय श्री फटाके फुटणार, पूर्ण नसणार, लोक जळणार, जाणार. थँक्यू डीजे. नक्कीच रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी आपण नुकतं आमचे परम मित्र आहेत, त्यांचं या ठिकाणी शिवभक्त आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आवाज आपण ऐकतोय डीजेच्या माध्यमातून. हॅट्रिकसाठी षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. ते सुजित मोकल या फलंदाजासाठी. हा चेंडू उंच जास्त होती, लांबी कमी बघायला मिळाली. या चेंडूवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तुमची साथ हवी असते खेळाडूंची तुमची कलेक्शन करण्यामध्ये. यावेळेस कलेक्शन सुमार बघायला मिळालं, त्यानंतर पाठीमागे सपोर्ट कमी आणि या चेंडूवरती मिळायला जात आहेत तब्बल 6 धावा म्हणजे षटकार. साठी रणजित मोकल जे सपोर्ट करतात त्यांना त्यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज लावलं गेलंय. फार चांगली संकल्पना आखली साई प्रीमियर लीग, पण या चेंडूवरती कव्हर द्यायला पाहिजे होती. 3-3 4-4 क्षेत्ररक्षक तुम्ही खऱ्या अर्थानं होते, त्यावेळेस तुम्हाला एखाद्या क्षेत्ररक्षकाला तरी तुम्ही चेंडूला अडवणं महत्त्वपूर्ण होतं, पण कव्हर अपयशी. तदनंतर झालेला हा लाभदायकचा हा चौकार निर्णायक क्षणाला बाईकच्या माध्यमातून मिळाला गेला. टोटल स्कोर कार्डवरती धावसंख्या झाली आहे ती 41 रन्स. 41 धावा धावफलकावरती लागली जाते. मिलिंदजी मोकल खऱ्या अर्थानं आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत ते फार या स्पर्धेसाठी संपन्न करण्यासाठी मेहनत घेत आहेत. ज्याच्यासाठी केला होता 8 तास शेवटचा दिवस गोड व्हावा आणि आज शेवटचा दिवस आज गोड आपल्याला बघायला मिळतंय ते साई प्रीमियर लीग आणि साई वासियांसाठी. फार चांगली ही संकल्पना आणि ही संकल्पना गत वर्षीपासून सुरुवात केली आणि ती आज सीझन 2 मध्ये आपण एक आगळ्या वेगळ्या आयोजनामध्ये बघायला मिळते. क्वालिफाईड अंपायर बघायला मिळत आहेत, प्रोफेशनल या ठिकाणी कॉमेंटेटर बघायला मिळत आहेत, चांगलं यूट्यूबच्या माध्यमातून कव्हरेज केलं जात आहे. म्हणजे जसं प्लॅटफॉर्म आहे, ज्या प्रकारे जे आता टेनिस क्रिकेटला उंचावण्याचं काम केलं जात आहे तशी रणनीती आहे ती साईकरांची. हा चेंडू बॅटची एज आणि फलंदाज या ठिकाणी सुजितला तंबूचा असा दाखवला जातोय. फलंदाज तिसरा बाद होतोय बाप्पा मोर या टीमचा. रणजित मोकल बॅक टू द पॅव्हिलियन. जे स्कोर कार्ड वरती धावसंख्या आहे ती 41 धावा धावफलकावरती. संतोष चौधरी सर जोडलेत आमच्या समवेत. नेक्स्ट मॅच साठी मी आमंत्रित करतोय बॉस वॉरियर्स टीमचे कॅप्टन आणि एवन ब्रदर्स टीमचे कॅप्टन. प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यावं अशी आयोजकांच्या वतीने आणि आमच्या वतीनं तुम्हाला सूचित करण्यात येते. बॉस वॉरियर्स टीमचे कॅप्टन, एवन ब्रदर्स टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. आजचा शेवटचा दिवस आहे. आयोजकांचा एकच निर्णय जेणेकरून जर लवकर मॅच संपल्या तर आपला उजेडात बक्षीस समारंभ होऊ शकतो आणि खऱ्या अर्थानं जे प्रेक्षक आहेत, जे ग्रामस्थ आहेत, जे पाहुणे मंडळी असतील त्यांच्याकडून एक चांगलं या ठिकाणी बक्षीस समारंभ उजेडात साजरा होईल. हा चेंडू एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. एष्ट्यांवरती फेकलेला हा चेंडू फलंदाज तंबूचा असलेला.
थँक्यू. स्कोर कार्डवरती धावसंख्या आहे ती 41 धावा स्कोर कार्डवरती आहे. 3 षटकांचा या ठिकाणी संपल्यानंतर चेंडूवरती 2 विकेट्स मिळाल्या. विकेट्स हॅट्रिक वरती आहे तो गोलंदाज सूरज गाभण. हा गोलंदाज फार चांगले कवले आपल्याला ऐकायला मिळतात गीताच्या माध्यमातून. पण सर आपण विचार केला पहिले क्रिकेट कमी होता त्यावेळेस भारूड त्यानंतर तमाशा आणि वेगवेगळे मग त्यावेळेस तेव्हाची पिढी त्याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित करत होती. पण आता जसा क्रिकेटला चांगला भर दिला जातोय चांगले चांगले खेळाडू होतात त्यामध्ये आता आता क्रिकेट चालू झालंय. 4-5 वर्षापूर्वी शर्यती होत्या त्या बंद झाल्या होत्या आता परत त्या चालू झाल्यात म्हणजे क्लायमेटनुसार सगळं चालू होतंय. गोलंदाज सूरज गाभण ज्याने 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळवल्या आहेत आणि विकेट्स हॅट्रिक वरती आहे. या स्पर्धेमधला तिसरा विकेट्स हॅट्रिक घेणार का हा गोलंदाज? इतिहास रचणार का या स्पर्धेमध्ये हा युवा जिगरबाज? फुलटॉस या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता पण रिव्ह्यू घेतला जातोय. थर्ड अंपायर आमच्याकडे मागणी केली. आमचे संतोष सर चौधरी नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून बघितलं जाईल आणि लगेच या ठिकाणी जो काय डिसिजन आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे कारण झपकन तेच तारार चेंडू फेकला होता आणि या तेच तारार चेंडूवरती थोडंसं माणसाकडे नजर जरी असली तरी या तेच तारार चेंडूवरती थोडंसं चेंडूवरती पाहणी केली आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे ही मागणी दिली ती सरांनी मैदानावरून बघितलं जाते. आपण स्क्रीनवरती बघतोय यूट्यूबच्या माध्यमातून फॉर्च्यून इव्हेंट्सची टीम या ठिकाणी पूर्ण या स्पर्धेचं कव्हरेज या ठिकाणी केलं जातं आहे. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संतोष चौधरी सर आहेत थर्ड अंपायर आणि बघूया या चेंडूवरती काय होतोय. तेच थर्रार चेंडू फेकला होता. मनोबल वाढवणार का हा गोलंदाज की विकेटसाठी घेणार आहे चेंडूवरती असं वाटलं पण प्रॉपिन किरीजमध्ये दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत. साई प्रीमियर लीग 2021 सीझन 2 चं हे सुंदर आपल्याला आयोजन बघायला मिळतं. 3 पॅव्हिलियनमध्ये बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. सर्व खेळाडूंना पॅव्हिलियन या ठिकाणी बघायला मिळत आहे. एक सुंदर व्यासपीठ प्रेझेंटेशन बॉक्स जसं एक चांगल्या उंच भरारी घेणारा टेनिस क्रिकेट विश्व आणि लीगमध्ये एक वेगवेगळी जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचं काम या आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे. ऑक्शनचा कार्यक्रमसुद्धा फार सुंदररित्या पार पडला. मी नक्कीच धन्यवाद व्यक्त करीन ज्यांनी आम्हाला 3 दिवस या ठिकाणी बोलण्याची संधी निर्माण करून दिली. सुजित मोकल असेल, मिलनजी मोकल असेल, समाधान जे असतील, त्यानंतर आमचे नाना असतील, या सर्वांचा आम्ही धन्यवाद त्यांना व्यक्त करतोय की ज्यांनी या प्रीमियर लीगमध्ये आम्हाला 3 दिवस खऱ्या अर्थानं चांगलं सहकार्य आणि चांगली बोलण्याची संधी व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्यासाठी थँक्यू सो मच. थर्ड अंपायर डिसिजन दिला जाईल. नो बॉल बिमर फ्री हिट. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. 1+1 2 धावा येतील चेंडूवरती आणि 43 धावा 43 रन्स. लॉस ऑफ 5 विकेट्स. हा एक धाव पूर्ण केली आणि फ्री डेप. नेक्स्ट बॉल फलंदाजासाठी मूव आहे आणि बिमर फेकला गेला गोलंदाजाने. ज्यावेळेस आपण जास्त हाईटला चेंडू फेकला तर बिमर दिला जातो. नेक्स्ट मॅच प्लीज. बॉस वॉरियर टीमचे कॅप्टन आमचा आवाज येत असेल तर प्लीज या. एवन ब्रदर्स टीमचे कॅप्टन पण या. फुलटॉस आणि फुलटॉसला परत नो आणि आता कदाचित गोलंदाजची उचलबांगडी होऊ शकते. नो बॉल आहे आणि या चेंडूवरती नो +1 आणि प्लस विकेट म्हणजे इतिहास. थँक्यू डीजे. आता विचार करायच भाग पाडला गेलाय कारण ज्या वेळेस नो फेकतोय बिमर
4 गोलंदाज वापरले जातील आणि नेमकेच गोलंदाज असल्या कारण आता ही धुरा कोणाच्या गोलंदाजावरती देणार हे बघणं फार महत्वाचं आहे. परंतु यशवरती कदाचित प्रज्वलच्या कदाचित या षटकासाठी पुढच्या काही चेंडूंवरती जबाबदारी आली. दरम्यान मी मुरलीधर मोकल यांचे सुपुत्र आयुष मोकल या ठिकाणी आलेत. मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती मुरलीधर मोकल साहेब आपण सुद्धा आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या गाव प्रीमियर लीग अर्थात साई प्रीमियर लीग सीझन 2 2021 मध्ये मिलिंदजी मोकल आपल्या शुभ हस्ते मी विनंती करतो की आपल्या व्यासपीठावरती या. खऱ्या अर्थानं भाऊ आपल्याला बघायला मिळतात. आपल्याला विनंती की आपण या व्यासपीठावरती गोलंदाज तयार आहेत. राईट मोड द विकेट. हा काय चेंडू फेकला या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न फलंदाज प्रशांतला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते आणि रन आउट माफ करा या चेंडूवरती रन आउट आहे. कोणतीच धाव या चेंडूवरती येत नाहीये कारण असं वाटलं की दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेताना पण एकच धाव घेण्याचा प्रयत्न चालू होता. प्रॉपिन क्रीज सोडलं आणि स्ट्रायकेनवरती प्रशांतला आणण्याचा प्रयत्न सफल ठरला गेलाय आणि तीच रणनीती जर आधीच्या मॅचमध्ये रॉयल टीमच्या ज्या फलंदाजाने केली असती तर कदाचित मिथुनचा तो फटका मोठा बघायला मिळाला असता. पण क्रिकेटमध्ये जर आणि तर चालत नाही आणि क्रिकेट जर तर तेव्हा खेळत नाही. विकेट्स गेल्यात 6 विकेट गेल्यात. 6 विकेट गेल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या बाप्पा मोर्या टीमच्या 7 गेल्यात माफ करा. बॅटिंग करणारी टीम बाप्पा मोर्या टीमचा नॉन स्ट्रायकरवरती फलंदाज हा चेंडू सिली मिड ऑफ मधून चेंडू कडपड होतो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कोणतीच धाव या चेंडूवरती जगदीश नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकरवरती नेट क्रमांक 9 वरती आलाय जगदीश मोरे हा फलंदाज. कारण गाव फार मोठं आहे आणि बरेचसे या ठिकाणी खेळाडू असतील ते व्यवसाय धंद्यामध्ये जॉबवरती असल्या कारणानं बरेच संबंध कमी. हा चेंडू बिमार नो बॉल. नक्कीच जो आधीचा षटक फेकलाय तसंच लांब लचक षटकाची आता प्रतीक्षा करावी लागते आम्हाला या षटकामध्ये. नो प्लस पुढच्या चेंडूवरती फ्री हिट आणि या चेंडूवरती रन आउट म्हणजे नो सुद्धा येते म्हणजे आता बाद होत आहेत जास्तीत जास्त खेळाडू. धाबा आहेत स्कोर कार्ड वरती 47 धाबा आहेत. फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 8वा आता हा फलंदाज बाद झालाय. प्रशांत गावंड नवीन फलंदाज. एक शॉर्ट रन फ्री हिट आहे पुढच्या चेंडूवरती. नो बॉल आहे. अनाउन्समेंट केली सर आम्ही या शॉर्ट रन नाहीये शॉर्ट आहे नोचीच रन आहे. हा चेंडू पुढे फ्रंटफुटला आल्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र निवडला गेलाय. प्रशांतला स्ट्राईकवरती का आणलं जातं डिक्लेअर झोन आहे का जरा कमिटी बघा आपण कारण खेळाडू सुद्धा आपल्याला सहकार्य करतील नक्कीच. या ठिकाणी कोणत्या दिशेने डिक्लेअर झोन आहे कोणत्या दिशेने सीमारेषा आहे. 6 दॅट इज 6 6 धावा. निकेत मुकल या आपण नाणेफेकीसाठी. नक्कीच दोन्ही टीमला विनंती करूया. एक बॉल आहे याच्या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ संपला सर. आपल्याला बघायला मिळते लांब लचक षटक हे आता बघायला मिळतं. असं वाटलं की हे सत्र लवकर संपतोय परंतु सत्र वाढवण्याचं काम गोलंदाज आतापर्यंत दुसरी सेकंड इनिंग चालू झाली असती. तब्बल आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत 5 झालेत पण वाईड अप आणि नो बॉलचा समावेश जर केला 3 नो बॉल आणि 6 म्हणजे 9 चेंडू. हा एक येतोय उत्तुंग असा प्रशांतच्या बॅटमधून लाजवाब बिग हिट सिक्सर.
हॅलो. तर राहुल, येऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे नाणेफेक केली जाते. नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नक्कीच बोलू आपण, पण धाव संख्या करायची आहे ती 24 चेंडू आणि 58 धावांची. ओ टू संतोष सर. मुरलीधर मोकळ यांच्याशी नाणेफेक केली जाईल. तर बॉस वॉरियर्सचे कर्णधार प्रतीक मोकल, प्रशांत वाघमारे, A1 ब्रदर्स वाघपंजे नाणेफेक होते. छापा आणि छापा. प्रतीक आपण नाणेफेक जिंकले. पाहुणे या आपण बसा. धन्यवाद. नाणेफेक जिंकले, काय निर्णय असेल? निर्णय सध्या आम्ही मॅनेजर प्लेयरांना विचारून सांगू. साई प्रीमियर लीग आहे, तर प्लेयरांना जे विचारण्यापेक्षा आधीच डिस्कस करून यायला हवा होता. तर निश्चितच जर तुम्ही फलंदाजी केली तर कितपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल तुम्ही A1 ब्रदर्सला? कमीत कमी 40-45च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. तर पाहिलं तर आपण 2 सामने जिंकलेत. तर हा सामना जिंकण्याचा मानस असेल असं कुठले गोलंदाज असतील का त्यांच्यावर मदार असेल? गोलंदाज तेच आहेत आमचे, मयुरेश मोकल, गजानन मोकल, दर्शन मोकल आणि मी स्वतः. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. अनिकेत, एक मिनिट. तर आपण जाऊया प्रशांत वाघपंचे यांच्याकडे. तर नाणेफेक आपण गमावली आहे. जर समोरच्या टीमने जर क्षेत्ररक्षण घेतलं तर कितपर्यंत धावा मारण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू, कारण जरी आम्ही या टुर्नामेंटमधनं बाहेर गेलो असेल तरी पण आम्ही एक चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू आणि सर्व प्लेयरांना 100% देतील याची 100% ग्वाही देतो. साई प्रीमियर लीग हे पर्व दुसरं आहे. तिसरं पर्व पण ह्याच प्रकारे असेल की अजून काय चेंजेस याच्यात पाहायला मिळतील गावकऱ्यांना किंवा अजून प्रेक्षकांना? आयोजन या वर्षीचं पण छान झालं आणि पुढच्या वर्षी अजून छान होणार, याच्यात काहीच हरकत नाही. ठीक आहे. थोडं असं कानावर आमच्या आलं होतं राहुल की 40+ काही प्लेअर होते, ते अनसोल्ड म्हणा किंवा सोल्ड म्हणा झाले नाहीत. तर त्यांना तुमच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा संदेश असेल? मी जर गजानन मोकळ इथे आले असेल त्यांना चांगले प्रश्न विचारले 2-3 40+ यांच्याविषयी, पण तुमच्या याच्यात काय त्यांना संदेश द्याल तुम्ही? नाही, ते नेक्स्ट इयरमध्ये ते खेळणार, त्यांची कमी नक्कीच इथं जाणवते आणि ते पुढच्या इयरसाठी तयार होऊन चांगला परफॉर्मन्स देतील 100%. तर धन्यवाद प्रशांत. हे होते बॉस वॉरियरचे कर्णधार प्रतीक मोकल आणि त्याच्यानंतर A1 ब्रदर्सचे प्रशांत वाघपंजे. मी स्वतः संतोष चौधरी इथून रजा घेतो आणि जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे समालोचन करण्यासाठी तयार आहेत एक डॅशिंग पर्सनॅलिटी असणारे रसायनी विभागाचे अक्कुलवाडी गावचे राहुल पाटील. धन्यवाद. थँक्यू सर. कारण आमचे संतोष चौधरी सर म्हटले की सर्वगुण संपन्न. कारण मग त्याही आधी सुरुवात केली होती कॉमेंट्रीची, त्यानंतर त्यांनी नाईट मॅच केली, त्यावेळी सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली अंपायरच्या माध्यमातून. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत शिक्कामोर्तब केला आहे तो फक्त अंपायरिंग. पण कधी अशी वेळ आली तर आम्हाला सहकार्य करतात, त्यांचं सुद्धा स्वागत आम्ही या ठिकाणी मंचावरती करतोय. 59 धावा संख्या जमवायचे आहेत, 58 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. मी पुन्हा एकदा नक्कीच सांगून की टीम बॅटिंग करणाऱ्या रणजित एंटरप्राइजेस टीमला गरज आहे 24 चेंडू आणि 59 धावांची. सेकंड इनिंगला होते सुरुवात. आमच्या समवेत संतोष सर जोडले गेलेत, नक्कीच आपण त्यांच्याकडे सुद्धा बोलूया. पण सुरुवातीसाठी आघाडीची जोडी प्रशांत या फलंदाजाने आधीच्या इनिंगमध्ये साकारली. 46 रन्स 46 धाब्यांची इनिंग साकारली गेली. परंतु आता ही इनिंग साकारणार का? हे 2 फलंदाज सचिन मोकल आणि संदेश पाटील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रशांत गावणकडे सुद्धा फार मी तर म्हणेन टेनिस क्रिकेटमधला अनुभव आहे. पण आज P1चं पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी हा सज्ज आहे. 2 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक उभे आहेत, अगदी डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑफ जबल. हा चेंडू टपलवला, या चेंडूला कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून तडकावला जातो. डीप थर्डमॅन अगदी समोर फेकला जातो. या चेंडूला बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाकडून 4 धाब्यांचा येतोय हा उत्तुंग पहिल्या चेंडूवरती चौकार.
10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. सुरुवात दमदार बघायला मिळते ती बॅटिंग करणाऱ्या सचिनजी मोकल जे डॉक्टर आहेत, ज्यांनी आपण पूर्ण घर खऱ्या अर्थानं डॉक्टर्स म्हणून जे घराकडे बघितलं जातं. आणि सर आपण जर बघितलं तर डॉक्टर्स म्हटलं तर बिझी शेड्यूल, आणि त्या बिझी शेड्यूलमधून असल्याने सुद्धा क्रिकेटपासून फार जवळचे संबंध आहेत की काय हे संकेत दिले जात आहेत. ते डॉक्टर सचिनजी मोकल ज्यांच्या माध्यमातून 2 षटकार आणि 1 चौकार येतोय. पाहायचं गेलं तर जशाच तसे उत्तर दिले जात आहे. डॉक्टर म्हटल्यानंतर पेशंट डॉक्टर, तुम्ही म्हणाला की पूर्ण फॅमिली डॉक्टर आहे, पण एक डॉक्टर 40+ आहेत हे जाणं म्हणजे म्हणू शकत नाही की 40+ हे असतील. राहुल, नक्कीच 40+चे खेळाडू मी काल सुद्धा उल्लेख केला होता. 40+च्या खेळाडूंना तुम्ही कमी समजू नका. एखाद्या चांगल्या गोलंदाजात तेल काढण्याची धमक 40+च्या खेळाडूकडे असते, आणि हा प्रात्यक्षिक उदाहरण या मैदानावरती बघायला मिळते. बिग हिट, सिक्सर. राहुल, डॉक्टरांनी करोना काळामध्ये बऱ्याच जणांना डोस दिले असतील, यातील मात्र शंका नाही. पण इथे मात्र या गोलंदाजाला चांगले डोस देत आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरे चेंडू षटकार, परत चौकार आणि परत षटकार. 4 चेंडूवर 20 धावांचा एक डोस दिला गोलंदाजा. निश्चितच 2 डोस काढत तर तिसरा चौथा सलग अजून 2 डोस गोलंदाजाला मार पडतोय. म्हणजे फलंदाजी करतानाच गोलंदाजी त्या माध्यमातून नक्कीच, कारण 2 वर्षामध्ये आपण बघितले असेल पैशापेक्षा जीवाला जास्त महत्त्व होतं, किंमत होती. आणि त्या कालामध्ये त्यांनी फार मेहनत घेतली असेल डॉक्टरांनी. आणि ज्यावेळेस त्यांच्याकडून चांगले पेशंट त्या ठिकाणी चांगले झाले असतील. 2 डोस होते, पण कदाचित ओमिक्रॉन वाढला तर तिसरा डोस म्हणून बूस्टर डिक्लेअर होईल असं सांगितलंय गव्हर्नमेंटनी. पण या ठिकाणी गोलंदाजाला पूर्णपणे आक्रमण करण्याचा निर्धार धरलाय. त्याच्यावरती आता चुकी केली आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या प्रशांत, जो एक अव्वल दर्जाचा खेळाडू ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये गावदेवी साई संघामध्ये खेळत असणाऱ्या प्रशांतकडून अपेक्षा नव्हती, परंतु अपेक्षा या ठिकाणी निराशा व्यक्त केली आहे ती या क्षेत्ररक्षकाने. पण अशा चुका होत असतात, माणूस आहे, परंतु त्या चुकातून तुम्ही सुधारणं फार महत्त्व असतं. आपण म्हणाल की गोलंदाजाला 2-2च्या ऐवजी 4-4 डोस दिले, पण त्याचा परतफेड म्हणून हा झेल जर पकडला असता तर परतफेड झाली असती त्याची. सुरेख झेल, आणि प्रशांतकडून ही चूक व्हायला नको होती. कारण प्लेईंग 11 मधला हा गावदेवी साईमधला हा खेळाडू आहे, एक ओपनिंगचा प्लेअर. मी निश्चितच मी पण, आणि शांत प्लेअर आहे, शांत स्वभावाचा प्लेअर आहे. मी बरेचसे टूर्नामेंट मॅचेस पाहिल्यात, एकदम शांत प्लेअर असतो, फक्त बॅटने बोलतोय. नक्कीच हे शांत खेळाडू फार घातक असतात. आपण बऱ्याच मैदानावरती बघितलेत. सुशांत मोकलला आपण कालव्याच्या बघितलाय, नंतर किरण पवारला बघितलाय, विश्वजित मोठ्याला बघितलाय. बरेच असे खेळाडू आहेत की शांतकडून ते घाम काढत असतात. बापदेव पाळीचा बारक्या कधीच कुणाला काही म्हणणार नाही, आणि तिकडे काही करा तुम्ही, किती मारा, काही बोलणार नाही, सीमारेषा लगतच. कुणाला काही बोलणार नाही. गोलंदाजाला जरी 6 चेंडूवरती 6 षटकार मारले तरी न बोलण्यावाले हे खेळाडू आहेत, आणि तेवढंच घातक पण आहेत. पण हे घातक परिस्थिती निर्माण झाले, गोलंदाजाचं मनोबल वाढवायचं, जेल घेऊन तर हे जेल सोडले जातात आणि पूर्णपणे खालावली जाते ती परिस्थिती क्षेत्ररक्षण करणाऱ्या बाप्पा 11 टीमच्या या क्षेत्ररक्षकांकडून. कोणतीच जाव्या चेंडूवरती घेतली जात नाहीये. असं वाटलं फलंदाजाला सुद्धा की हा जेल सोपा आहे, हा कदाचित जेल घेऊ शकतो क्षेत्ररक्षक, पण ही केलेली चूक, ही मॅच सोडावी लागते की काय हे संकेत दिले जात आहेत. स्कोर कार्डवरती आमचे नाना ठाकूर सांगतायत 21 धावा, दमदार सुरुवात या षटकामध्ये. एक धाव घेऊ शकले असते दोन्ही फलंदाज, पण डॉक्टरनी मुद्दामून डाव घेतले नाही. कारण षटक संपतो, आणि जर तुम्ही डॉक्टर जर स्ट्राईकला येतील तर कारण 20 धाव्यानं आता 21 धावा करावं लागल्यात, तर फक्त 21 धावा सचिन मोकळेच काढल्यात, म्हणजे डॉक्टरनीच काढल्यात. त्याच्यामुळे त्यांना स्ट्राईकसाठी दाबले, एक धाव घेतली नाही आहे राहुल. नक्कीच स्ट्राईक, कारण सेट होण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये सेट झालेत. असे सेट झालेल्या फलंदाजाला थांबवणं कठीण असं तो मैदानावरती पूर्ण तुफानी फलंदाजी करत असतो. हे प्रात्यक्षिक येणाऱ्या 3 षटकामध्ये करून दाखवणार काही फलंदाज हे बघणं तेवढं महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण 21 धावा स्कोर करण्यावरती आहेत. अजूनही गरज ती 18 चेंडू आपण 38 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूवरती. किमान 12
हॉल याचा पण शेल संपलं बघ रे. आहेत का सेल? हॉल हॉल विकी मोकल आणि सचिन डॉक्टर आपल्याला बघायला मिळतात. भाऊ आणि भाऊ, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ गोलंदाजी करतोय. हा बघू आता या चेंडूवरती काय होतंय. हा चांगला चेंडू फेकला, डीप मध्ये ठेवला या चेंडूला आणि या चेंडूवरती कोणतीच धाव घेतली जात नाहीये कारण पहिला चेंडू डॉट बॉल फेकला जातोय. आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय मोठा भाऊ शांत असतो आणि छोटा भाऊ पका चिडाव असतो. आगाव नाही म्हणता येणार, जिद्द असते. म्हणजे आपण बोलतो ना एखादा गावठी पद्धतीने चिडका हा तसा असतो. पण या ठिकाणी छोट्या भावाने दाखवून दिलंय जरी मोठा असला तरी मी क्रिकेटचा विजय, क्रिकेटची असलेली जिद्द ही मी सिद्ध करू शकेन. आणि 2 चेंडू फार सुंदर फेकलेत ज्याने डॉट बॉल फेकले गेले. संतोष सर. निश्चितच पहिले 5 चेंडू आपण पहिल्या गोलंदाजाचे 4 चेंडू पाहिले तर 4 चेंडू तब्बल 20 धावा. आणि आताच नंतर स्ट्राईक घ्यायची होती सरांना म्हणून सर आपले डॉक्टर स्ट्राईक घेतली. पण त्याच्यानंतर पाहिलं की बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत छोट्या भावानी मोठ्या भावाला. नक्कीच कारण इथे सुद्धा आपल्याला व्यासपीठावरती बरेच जण बोलतात. विकी हा सुद्धा फार शांत आहे, म्हणजे एकदम शांत घराणं एक खऱ्या अर्थानं असतंय आहे की काय हे आता नक्कीच संबोधलं जात आहे. जरा हा चेंडू ऑफ स्टिक द ऑफ स्टंप थोडासा बाहेर फेकला स्टिकच्या ऑफ धरून. बॅटची एज घेऊन चेंडू क्षेत्ररक्षकाच्या शॉर्ट हँडमॅन जवळ चेंडू जाते. एकच धाव चेंडूवरती घेतली जाते. टोटल येते आता 22 धावा स्कोर कार्ड वरती लागले जातात. 21 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये सर. तदनंतर असं वाटलं सुरुवात दमदार आहे, म्हणजे ही मॅच ही टार्गेट सोपं नाहीये. एवढं मोठं टार्गेट आहे जिथे टार्गेट सेट करायचे 59 धाबा संख्येचं, म्हणजे ते टार्गेट मोठं असल्या कारणाने सुरुवात चांगली केली. अशा परिस्थितीमध्ये रणजित एंटरप्राइजेस टीम कदाचित या मॅच मध्ये वरचढ ठरते की काय हे संकेत दिले होते डॉक्टर सचिन सरांनी. पण तदनंतर स्वतः गोलंदाज विकी मोकलच्या हातामध्ये षटक आल्यानंतर निर्णायक षटक कशा प्रकारे हाताळावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती क्रीडांगणावरती दाखवण्याचं काम हा प्रतीक हा गोलंदाज विकी हा गोलंदाज करतोय. रणजित आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. प्रशांतने पहिलं षटक फेकलं, विकी मोकल दुसरं षटक फेकतोय. सचिन मोकल आणि संदेश पाटील अशी जोडी. संदेश पाटील स्ट्रायकरवरती आपण त्याला पाहू शकाल, जो आयोजक सुद्धा आणि चांगलं गुणलेखन सुद्धा आपण त्यांच्या माध्यमातून 3 दिवस बघतोय. पण आमच्या समवेत जोडले गेलेत नाना या चेंडूवरती टपलवलं, या चेंडूला फ्रंट फुटला गेले. तदनंतर ऑन ड्राईव्ह केला गेला. डीप स्क्वेअर लेगचा तडाखा बघायला मिळते. बिग हिट सिक्सर. कारण 2 भाऊ मैदानात खेळतात त्यांना अनुसरून ह्या गाणी लावलं डीजे मास्टरने. म्हणजे मोठ्या भावाला असं सांगायचं सर की बचपन का प्यार मला भूल मत जाना. चांगली गोलंदाजी केली राहुल या गोलंदाजाने, चांगला षटकार मारला आता फलंदाजाने. नक्कीच सुंदर फटका बघायला मिळते. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केला होता. संदेश पाटीलचा मिस टायमिंग स्ट्रोक बघायला मिळते अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक या चेंडूला जज करतोय. एकच जावे चेंडूवरती घेतली जाते आणि आघाडीचे 2 फलंदाज आहेत. ज्यावेळेस आघाडीचे फलंदाज मैदानावरती असतील त्यावेळेस बराचसा धोका हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवरती वाढत असतो. बराचसा टेन्शन क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या गोलंदाजांवरती असतं आणि तो धोका या ठिकाणी पत्करावा लागणार का या मॅचमध्ये बघणं महत्त्वपूर्ण असेल. पण ही जो मॅच जिंकेल त्यासाठी मी तर म्हणेन एक प्लस पॉईंट असेल. थोडं का होईना या स्पर्धेमध्ये टिकाव धरून असेल ते क्वालिफाय होऊ शकतं. पण रन सुद्धा बघितलं आयोजक ज्यावेळेस जिंकल ती कदाचित क्वालिफाय खऱ्या अर्थानं असेल ती या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. समोर जसा दानपट्टा फिरवावी तशी बॅट फिरवली होती सचिनजी यांनी, पण बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. डॉट बॉल
ची या ठिकाणी समाप्ती झाली गेली आहे. 2 चेंडू षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 29 धावा स्कोर कार्ड वरती 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. निर्णायक षटक फेकले या गोलंदाजानं, जरी षटकाराचा मार खाल्ला असला तरी 8 धावा फक्त खर्ची केल्यात. 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. येणारे चेंडू राहिलेत ते 12 आणि गरज आहे ती स्क्रीनवरती आपण पाहू शकाल 30 धावा संख्येची, म्हणजे प्रति षटकामध्ये 15 धावा. हॅलो हॅलो सुरेख गाणाला डी जे मास्टरने के आले जिगरबाज युवा. राहुल, या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे निश्चित सांगा साई प्रीमियर लीगचं. सर्वात लहानात लहान खेळाडू म्हणजे 12 वर्षाचा खेळला आहे लीगमध्ये, आणि सर्वात वयस्कर माणूस तर 62 म्हणजे 62 वर्षाचा देखील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळला आहे. तर नाव त्यांचं 62 वर्षाचं रामभाऊ मोरे. निश्चितच, कारण मी ज्यावेळेस खेळायचो तेव्हा देखील हे एक फास्टर गोलंदाज म्हणून गोलंदाजी करायचे त्यावेळेसचे. मयूर पाटील असायचे, अनंत असायचे, त्याच्यानंतर गजानन देखील असायचे. त्यावेळेचे फास्टर गोलंदाज होते. काय नाव बोलले? रामभाऊ मोरे. हे वैशिष्ट्य आहे स्पर्धेचं. सुरेख फटका राहुल. नक्कीच त्यांचं सुद्धा कौतुक करणं फार महत्त्वाचं आहे. आणि या चेंडूवरती लगावला जातं डीप मिड विकेटच्या डोक्यावरून दणदणीत असा षटकार. डीजे या संदेश पाटीलच्या बॅटमधून येतोय. या स्पर्धेमधला आमच्या फॉर्च्यून इव्हेंटची टीम सांगते स्क्रीनवरती 100 षटकार या स्पर्धेमधला बघायला मिळतोय. जोरदार टाळ्या स्पर्धेसाठी. फार चांगलं खेळ आपल्याला प्रत्येक खेळाडू करण्याचं काम करतोय. आणि संदेश पाटील ज्यांनी लगावला 100 षटकार या स्पर्धेमधला. हा चेंडू कट केला. या चेंडूला अतिशय चांगला फटका गॅपमधून, गॅप सिलेक्शन बघायला मिळत आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू चाललाय चौकारासाठी. उत्तुंग असा चौकार. आमचे यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी बद्दल यांची बघितली अभिजित मात्रे, ते सुद्धा या ठिकाणी समोरून आमच्या प्रसन्न करतात. नव्याण्णवा चौकार 100 चौकार षटकार मारलाय संदेश पाटीलनं. 99 चौकार सुद्धा मारलाय संदेश पाटीलनं. 100 चौकार जो षटकारचा इतिहास रचला संदेशनं या स्पर्धेमधला, तोच चौकाराचाच इतिहास रचणार का की डॉक्टर या ठिकाणी सचिन सर इतिहास रचणार, हे बघणं महत्वपूर्ण असेल या स्पर्धेमधला. नक्कीच षटकारासाठी सुद्धा टाळ्या आणि चौकारासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण ही आपली स्पर्धा आहे, गाववासियांची स्पर्धा आहे, साई गावाची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. परंतु हा मोठा जोरकस फटका प्रयत्न केला होता मारण्याचा. निर्धाव चेंडूचे होते सांगता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रशांत मोकल. सचिनजींचा विचार केला या इनिंग मध्ये साकारतात आतापर्यंत 21. हा चेंडू समोरच्या दिशेनं फटका फसलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूला जज केलं जातंय आणि हा फलंदाज आत्ता 3ऱ्या षटकामध्ये होत आहेत.
22 धावा करून फलंदाज डॉक्टर सचिन सर आपण तंबूच्या आसऱ्याला गेलेत. नवीन फलंदाज नेट क्रमांक 3 वरती रुपेश मोकल नॉन स्ट्रायकर वरती. समोर उभा फलंदाज संदेश. हा चेंडू कडा प्रहार लगावण्याचा प्रयत्न केला होता परंतु चांगला चेंडू प्रशांतनं फेकला. मिडांमधून चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक लॉंगाचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतो. 1 धाव मिळते. 40 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता 6 चेंडू आणि एकोणसाठ धाबा करायचे आहेत आणि आता गरज आहे ती 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची. कारण शेवटच्या षटकामध्ये आता तिसऱ्या षटकामध्ये आल्या. पहिला षटकार, दुसरा चौकार, तिसरा डॉट बॉल, नंतर नंतर विकेट, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली. पहिला 6, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल 1, चौथा बॉल डॉट, 5वा बॉल विकेट आणि 6वा बॉल डॉट. हा 6वा 1 रन. 41 झाल्यात आणि 18 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 59 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. 41 धावा स्कोर कार्ड वरती. डॉक्टर सचिन सर नक्कीच जी आपण स्किनची ट्यूब आहे सनस्किन खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपण उन्हात असतो त्यावेळेस ती लावली तर आपली स्किन सुद्धा आपली व्यवस्थित राहते. डॉक्टरांचा सल्ला नेहमी घेत असतो आपण. एखादा डोस एखाद्या आपण काय केलं सहा चेंडू आणि सुजित मोकल स्लॉगवरचं षटक यॉर्कर ऑफस्टिक धरून फेकलाय आणि 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. बॅटच्या सहाय्यानं प्रतिक्रिया चेंडूवरती येत नाही म्हणजे थोडीशी कट बॅटची घेऊन या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाते. 5 चेंडू आहेत आणि अजूनही 17 धावसंख्येची. जिथे धावा लागल्यात त्या 42 धावा स्कोर कार्डवरती. 42 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. 2-2 स्कोरर या ठिकाणी नाना आहेत. त्यानंतर आमचे फॉर्च्यूनचे इव्हेंटचे अंकित जे आहेत जे फार चांगलं सपोर्ट करतात. या नाना आमच्या समवेत बसलेत त्यांना सुद्धा. कारण माणूस आहे, माणसाकडून चुका होत असतात आणि चुकांमधून सुधारतो तो खऱ्या अर्थानं माणूस आणि ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करू. या चेंडूवरती बाईकची 1 धाव येते. सिग्नल देतात पण ही बाईकची धाव मिळते. ती बॅटिंग करणाऱ्या रणजित एंटरप्राइजेस टीमला. टोटल येते आता 43 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 2 चेंडूवरती 2 धावा दिल्यात. काय कौतुकास्पद गोलंदाजी बघायला मिळते जी बाईकची धाव आली आहे आणि ज्या ठिकाणी 2 धावा 2 चेंडूवरती खर्ची केल्यात त्या गोलंदाज सुजित मोकल या गोलंदाजानं. सुजितचं सुद्धा मी तर म्हणेन फार चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळतोय. तो आता गोलंदाजी बघायला मिळत. फुलटॉस मिस टायमिंग. बॅटची बॉटम एज कडावा लागले असावी कदाचित. स्वतःला निराश बघतोय. विकेट किपरच्या हातामध्ये हेमंत माली यांनी टिपलेला हा झेल. फलंदाज तंबूच्या असण्याला. टोटल स्कोर कार्डवरती 43 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स आपल्याला बघायला मिळतात. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती प्रणित ठाकूर. समोर उभा फलंदाज युवा जिगरबाज यंग टॅलेंट. स्वतःला सिद्ध करावं लागेल या मॅचमध्ये. कट करण्याचा प्रयत्न. 3 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज होती.
पण आता समीकरण असं असेल डॉट बॉल आल्यानंतर ज्या परिस्थितीत 2 चेंडू आणि गरज आहे 16 धावा संख्येची, 2 चेंडू 16, काय कौतुकास्पद गोलंदाजी बघायला मिळते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी जो सुजित मोकल गोलंदाजी करते. हा चेंडू ऑन ड्राईव्ह केला गेला, एकच धाव या चेंडूवरती घेतली जाते, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होत नाहीये आणि एका धाबेच्या बरोबरीने टोटल आता येते ती 44 धाबा स्कोर कार्डवरती. या चेंडूवरती कदाचित मोठा फटका आला तर रन रेट थोडंसं पुढे मागे होऊ शकतं, पण प्रयत्न करावा लागेल तो फलंदाजाला. हा चेंडू थांबून वेट अँड तदनंतर हा चेंडू फेकला जातोय. तो सुजितच्या माध्यमातून एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न पूर्ण केला जातोय की नाही. प्रॉपिन क्रीजमध्ये 2 धाबा तर पूर्ण झाल्यात, अपील केली होती पण आत्मविश्वास या चेंडूवरती थोडासा थर्ड अंपायरकडे नक्कीच 3 धावा या चेंडूवरती. थर्ड अंपायर आहे ना, प्लीज जरा सिग्नल सुद्धा आपण अंपायरला विनंती करूया की आपण सिग्नल द्यावं. 3 काढल्यात पण इकडे आमचे संतोष सर चौधरी डिस्प्लेवरती बघतील, स्क्रीनवरती बघतील की या 3 धावा आहेत की फलंदाज बाद आहे. नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचू. या चेंडूवरती धावा आल्यात किती, पण मॅच जिंकले ती बाप्पा मोरया टीमनं. हँडलक रणजित एंटरप्राइजेस टीम. नेक्स्ट मॅच, चला ज्याने टॉस जिंकला क्षेत्ररक्षण ज्यांचं आहे त्यांनी मैदानावरती उतरा. मी या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी या ठिकाणी मिलिंदजी मोकल यांना विनंती करतो की आमचे सन्माननीय मुरलीधर मोकल साहेबांचं स्वागत या ठिकाणी करावायचं आहे. कारण जी भारतीय संस्कृती आहे पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातं आहे. प्रेमाचं प्रतीक, खऱ्या अर्थानं तुमचं आमचं प्रेम असंच राहू द्या असे स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. तदनंतर त्यांचे सुपुत्र आऊट आहे या चेंडूवरती. एकच धाव या चेंडूवरती येते, दुसऱ्या रनला आऊट झालेत. मी सुनीलजी मोकल जे भवानी जंक्शन क्रिकेट टीमचे उत्कृष्ट गोलंदाज होते आणि नेहमी सहकार्य राहिलंय साई टीमसाठी, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. सुनीलजी मोकल साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. 1 धावले आणि 45 धाबा धावफलकावरती लागल्यात. परास्त झालं गेलंय ते 13 धाब संख्येने या ठिकाणी परास्त व्हावं लागलं ते रणजित एंटरप्राइजेस टीमला. नेक्स्ट मॅच असेल